नमस्कार मैत्रिणींनो, मराठवाडा किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। तर आजची आपली रेसिपी आहे आंब्याचा रस। तर आंब्याचा रस आज आपण मिक्सरमध्ये न बनवता अगदी साध्या सरळ सोप्या पद्धतीने या चाळणीमध्ये बनवलेला आहे। तर तो कसा बनवायचा ते मी आज या रेसिपीमध्ये तुम्हाला सांगितलेले आहे। हा रस आपल्याला बनवत असताना ना मिक्सरची आवश्यकता आहे ना जास्त भांड्याची। एका भांड्यामध्ये आणि चाळणीमध्ये हा मिक्सर रस आपला अगदी परफेक्ट तयार होतो। तर तुम्हाला पाहायचं आहे ना हा रस मी कोणत्या पद्धतीने बनवलेला आहे ते। तर चला मग वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया। सगळ्यात अगोदर इथे आपल्याला स्वच्छ धुवून आंबे घ्यायचे आहेत। आंबे थोडेसे म्हणजे घट्टसर घ्यायचे, म्हणजे आपण आज मिक्सरमध्ये रस न बनवता आजचा जो रस आहे तो मी तुम्हाला अगदी साध्या सरळ सोप्या पद्धतीने मिक्सरमध्ये न करता कसा बनवायचा ते मी तुम्हाला आज दाखवत आहे। त्यासाठी एक 4 आंबे मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। तर आता आंबे आपल्याला काय करायचे आहेत या पद्धतीने मी तुम्हाला दाखवते। या पद्धतीने कट करून घ्यायचे आहे। इथे बघा या पद्धतीने हा आंबा आपल्याला कट करून घ्यायचा आहे। तर दुसरी पण साइड आपण आता याच पद्धतीने या आंब्याची कट करून घेणार आहोत। दाखवल्याप्रमाणे या पद्धतीने म्हणजे आपण जो चाळणीमध्ये आंब्याचा रस बनवणार आहोत तो आपल्याला अगदी सोपा जाणार आहे बनवण्यासाठी। आता सगळेच आंबे आपल्याला याच पद्धतीने कट करून घ्यायचे आहेत। इथे बघा मी दाखवल्याप्रमाणे आपल्याला आंबे हे कट करून घ्यायचे आहेत, तुम्ही पाहू शकताय। उन्हाळ्याचा सीझन चालू झाला, पुरणपोळीचा स्वयंपाक असू द्या किंवा मग साधी सिंपल व्हेज थाळी असू द्या, त्यामध्ये नवीन पदार्थ उन्हाळ्यामध्ये ॲड होतो तो म्हणजे आंब्याचा रस। उन्हाळ्यामध्ये ज्या पद्धतीने आपण व्हेज थाळी बनवतो त्यामध्ये अगदी परिपूर्ण अशी ज्यावेळेस आपण आंब्याचा रस ठेवतो त्यावेळेस नक्कीच ही थाळी परिपूर्ण बनते। तर इथे पूर्ण आपण हे आंबे या पद्धतीने कट करून घेतलेले आहेत। आता आपल्याला काय करायचं आहे, एक बाउल घ्यायचा आहे। तुम्ही कुठलेही भांडं वापरू शकता, तुमच्याकडे जे अवेलेबल असेल त्याने तुम्ही ज्या पद्धतीने आपण बटाटे उन्हाळ्यात खिसतो किंवा मग पुरण वाटतो त्या पद्धतीची पुरण पात्रामधील चाळणी आपल्याला वापरायची आहे। किंवा इतर तुम्ही नितळण्यासाठी ठेवण्यासाठी ज्या गाळण्या वापरतात त्या सुद्धा वापरू शकतात, किंवा तुम्ही दळण करता ती सुद्धा तुम्ही चाळणी वापरू शकता। तर आता काय करायचं आहे, या पद्धतीने आपल्याला हा आंबा खिसून घ्यायचा आहे। तुम्ही पाहू शकताय खूप सरळ साधी सोपी पद्धत आहे। लाईट गेल्यानंतर मिक्सर म्हणजे आपण ज्या पद्धतीने मिक्सरवरती रस करतो, मग लाईट जर गेली तर आपल्याला फार वेळ म्हणजे वाट बघावी लागती, आणि नाही जर म्हणजे लाईटीचा प्रॉब्लेम असला तर आपला रस व्यवस्थित बनत नाही। तर इथे बघा किती छान असा या पद्धतीने रस बनला जातोय, आणि बनवण्याची पद्धत अगदी सोपी आहे आणि प्रत्येकालाच म्हणजे चाळणी ही पुरण गाळण्याची असते म्हणजे प्रत्येकाच्याच घरी, त्यामुळे आहे त्या साहित्यामध्येच ही पद्धत खूप सोपी आहे, तुम्ही पाहू शकताय। आणि अगदी काही सेकंदामध्येच यामधला जो आपल्या पीसेस मधला रस आहे तो पूर्णपणे बाहेर साईडला निघतोय। इथे बघा अगदी छान असा मिक्सरमध्ये काढल्यासारखा गर साईडला निघतोय। तर इथे बघा एक म्हणजे थोडासा सुद्धा या साठला काही शिल्लक राहत नाही आहे की नाही। अगदी साधी सरळ सोपी पद्धत आहे, त्या सामान्य म्हणजे साहित्यामध्ये आपण हे बनवू शकतो। नवीन असाल आणखीन माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यात अगोदर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, म्हणजे मी टाकलेल्या नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे छान छान रेसिपीज तुम्हाला पाहायला भेटतील। इथे बघा हा रस बनवत असताना आपल्याला भांडे सुद्धा जास्त काही म्हणजे भरवण्याची किंवा गुंतवण्याची गरज लागत नाही। अगदी 2 भांड्यामध्येच हा रस तयार होतो। तर इथे बघा या पद्धतीने पूर्ण हे मिश्रण आपण एकजीव करून घेतलेलं आहे, तुम्ही पाहू शकताय किती छान असा यामध्ये हा रस तयार झालेला आहे। ना याला मिक्सरची गरज आहे ना जास्त भांडी काही आटवण्याची गरज आहे। तर आता यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, पिठी साखर टाकून घ्यायची आहे, कारण आपण जर पिठी साखर नाही टाकली तर ती व्यवस्थित विरघळली जात नाही। इथं मी 3 चमचे 4 आंब्यासाठी पिठी साखर वापरलेली आहे। तुम्हाला जास्त गोड म्हणजे रस आवडत असेल तर तुम्ही
यामध्ये जास्त साखर सुद्धा वापरू शकता किंवा आंबे कितपत गोड आहेत यावरती सुद्धा साखर डिपेंड करू शकते। हवा असेल तर यामध्ये तुम्ही गूळ सुद्धा वापरू शकता। रसाची आणखीन आपल्या चव वाढवण्यासाठी यामध्ये चिमूटभर असं मीठ टाकतो। मीठ टाकल्यानंतर रसाची चव अप्रतिम अशी लागते। आता काय करायचं आहे आपल्याला, या पद्धतीनं हे व्यवस्थित फेटळून घ्यायचं आहे। तर यामध्ये जाडसर साखर न टाकता म्हणजे मोठी पिठी साखर टाकण्याचं कारण म्हणजे आता हा रस आपण मिक्सरमधून काढणार नाही, त्यामुळे ती बारीक होणार नाही आणि यामध्ये पाणी साखरेचं तयार होईल। आणि जर आपण यामध्ये पिठी साखर वापरली तर ती पटकन यामध्ये वितळली जाईल आणि छान असं म्हणजे हे मिश्रण तयार होईल। तर इथं बघा या पद्धतीनं आपण हा रस बनवलेला आहे। तर नक्की तुम्ही या पद्धतीनं चाळणीनं रस करून बघा, खूप छान बनतो आणि पटकन पण होतो। यासाठी आपल्याला काही मिक्सरमध्ये किंवा इतर सुद्धा फेटाळण्याची काही आवश्यकता गरज लागत नाही। तुम्हाला हवं असेल तर यामध्ये तुम्ही पाणी पण परत ॲड करू शकता तुमच्या आवडीनुसार। तर तयार झालेला आहे आपला झटपट असा चाळणीमध्ये तयार केलेला रस। तर कशी वाटली मैत्रिणींनो ही सोपी आयडिया, तर ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि या पद्धतीनं तुम्ही सुद्धा रस बनवण्याचा नक्की या उन्हाळ्यामध्ये प्रयत्न करा। तर चला मग भेटू आपण अशाच पुढील छान छान रेसिपी घेऊन सोप्या पद्धतीने। तोपर्यंत धन्यवाद।